हातकणंगलेमधील लोकसभा मतदारसंघातलं माझं तिकीट कापलं जाणार ही केवळ अफवा आहे। 3 पक्षांमध्ये चर्चा असल्यामुळे उमेदवारी घोषित करायला थोडा उशीर होतोय, पण पुढच्या काही तासांमध्ये उमेदवारी घोषित होईल असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलाय। तिकीट मिळाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला मुद्दामून सांगेन, तिकीट कापलं जावं हे अपेक्षा करणारी लोक एक वेगळी आहेत। त्यांना असं अपेक्षित आहे की धैर्यशील एक उदयनमुख नेतृत्व आहे, तो कामाच्या रूपाने पुढे जातोय आणि त्याला मतदारसंघाच्या विकासात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये वेळ घालवतोय। निश्चितपणे कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये मी पडत नाही, कुठं निगेटिव्हिटीकडे मी जात नाही आणि त्यामुळे काही लोकांचा तसा तो असणं शक्य आहे, पण निश्चितच माझ्या नेत्यावर, माझ्या पार्टीवर आणि माझ्या असणाऱ्या सर्व कामावर माझा विश्वास आहे, माझ्या जनतेवर माझा विश्वास आहे। येणाऱ्या काळामध्ये तिकीट स्पष्ट झालं की आपण या ठिकाणी चांगल्या कामानं आणि चांगल्या मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये निवडून येऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।